नमस्कार. मी अरविंद आठले. के.व्ही. बेलसरींनी सांगितलेल्या कथा, त्यांनी संग्रहित केलेल्या अशा कथांवर आपण बोलतो आहोत. या कथांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. बेलसरे हे फार मोठे तत्त्वचिंतक होते आणि ब्रह्मचैतन्यांचे शिष्य होते. त्यामुळे तरतमर सगळा भाव व्यवस्थित असा ठेवून या निवडक कथा त्यांनी संग्रहित केल्या. या कथातून प्रचंड बोध आहे. आता ह्या 18 भाग याचे आजचा 18वा आहे. ह्या 18 भागांची मला ही गीताच वाटते, इतकं या कथांचं महत्त्व आहे. रोज एक अध्याय वाचावा. तशा या कथा वाचली तर साधकांना अतिशय उपयोग होईल. शेवटी असा आहे की संस्कार हा मुरायला फार वेळ लागतो. आपण एकदा ऐकतो आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतो, अशी बहुतेक आपली स्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की चरवण केलं पाहिजे, रवंथ केलं पाहिजे. त्या कथा पुन्हा मनात आठवून त्यात काय बोध सांगितलेला आहे हे निश्चितपणे नेहमीसाठी कायम आपण तो प्रघात पाडून घेतला पाहिजे. एके दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर अध्यात्म आणि कर्मकांड यांची गाठ पडली. दोघेही एकमेकांना म्हणाले, चला आपण समुद्रात स्नान करूया. याप्रमाणे दोघांनी आपापले कपडे काढून ठेवले आणि मनसोक्त जलविहार केला. थोड्या वेळानं कर्मकांड किनाऱ्यावर आधी परत आलं. न कळत त्यानं अध्यात्माचे कपडे घातले आणि आपल्या मार्गाने ते निघून गेले. नंतर अध्यात्म समुद्रातून बाहेर आले. पाहतो तर आपले कपडेच दिसेनात. बरं, कपड्याशिवाय कसं वावरायचं? म्हणून शेवटी कर्मकांडाचे कपडे घेऊन अध्यात्म आपल्या मार्गाने निघून गेलं. या अदलाबदलीचा परिणाम असा झाला की आजही समाजामध्ये कर्मकांडाला लोक अध्यात्म समजतात आणि अध्यात्म एक कर्मकांड होऊन गेलेलं आहे. पण काही थोडी माणसं अशी आढळतात की वेशाकडे लक्ष न देता त्यांना अध्यात्माची बरोबर ओळख पडते. आजपर्यंतच्या सर्व कथांमध्ये मला ही कथा अतिशय महत्त्वाची वाटते. काय आपण नेमके कुठे चुकतो आणि नेमकं कशाला दगडाला रत्न समजतो, अशी आपली परिस्थिती आणि रत्नाला दगड समजतो. खरे आपण इतके पारखी आहोत का? आपण पारखी नाही, हे प्रामाणिकपणे आपण आपल्याशी कबूल केलं पाहिजे. आयुष्यभर कर्मकांड लोक करतात आणि हे कर्मकांड इमाने इतबारे करतात. ते कर्मकांड म्हणजेच अध्यात्म आहे. ते कर्मकांडातलं काही कांड जर कर्म चुकलं तर गुरुदेव आपल्यावर रागावतील, शिक्षा करतील, अशी भावना असते. बऱ्याचशा गुरुचरित्रात जे कर्मकांड सांगितलेले आहेत त्याचा चुकीचा अर्थ लोक घेऊन कर्मकांड करीत राहतात. त्यांचा स्वभाव बदलतो, रागीट होतात. त्याला काही चुकलं, कोणी काय बोललं मध्ये किंवा काय झालं की त्यांना संताप अनावर होतो. मी अशी शेकडो उदाहरणं बघितली आहेत. मी स्वतः गुरुचरित्राचा अतिशय उपासक आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु यातलं कर्मकांड मी करत नाही. कर्मकांड काही ठिकाणी आवश्यक आहे, मी त्याच्याविषयी त्या कर्मकांडाला नाकारत नाही आहे. स्वतः गुरुदेवानी ते सांगितलं, याचा अर्थ ते निश्चितच वंद्य आहे. पण कुठे थांबावं आणि कुठे जावं, अति सर्वत्र वर्जयेत, हेही त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही जास्ती ताणू नका आणि आनंद उत्पन्न करा. अरे ते गुरु आहेत हो. गुरु प्रेमाशिवाय दुसरं काय करू शकतात का? मायेशिवाय दुसरं काय करू शकतात का? ही तुम्ही केली पाहिजे, प्रेम आणि माया. आणि ही माया कराल तर चिंतामुक्त व्हाल. माया करून मायेतून अलिप्त होता येतं. प्रेम करून प्रेमातून पुन्हा अलिप्त होता येतं. हे मी सांगू शकतो तुम्हाला. ह्याचा विचार करा. कर्मकांडावर भर देऊ नका. कर्मकांड वाईट आहे मी मुळीच म्हणत नाही. इंद्रियांना सवय लावल्याशिवाय इंद्रिय आपली वळत नाही आणि इंद्रियांना सवय लावणं हे कर्मकांडाचं काम आहे. चाबकाचे फटके त्याला आवश्यक तेव्हा द्या. मनाचं पालन करा, लालन करू नका, लाड करू नका त्याचे, हे बरोबर आहे. परंतु लाड करता करता मूळ विसरून जातं, ह्याला काय करणार? कर्मकांडावर अजिबात भर नाही. म्हणून ही जी कथा सांगितलेली आहे, कर्मकांड आणि अध्यात्म दोघांची, आणि एकमेकांची वस्त्र बदलल्यावर कसं होतं आहे, तसं आपल्या उपासनेचंही झालेलं आहे. अध्यात्मातही आपण नकळत वाहवत जातो.
गुरुनी काय सांगितलं इकडे लक्ष देत नाही. पुढे अजून काही कथा यायच्या आहेत. तिकडे लक्ष न देता काही विशिष्ट शब्दच लक्षात ठेवतो आणि ते आपण गिरवत बसतो. बाकीची बाराखडी विसरून जातो. खरी बाराखडी स्वरांची आहे. हे स्वर नसते तर त्या बाकीच्या बाराखडीला काही अर्थ नाही. हे स्वर घोटा. त्यामुळं वरच्या कर्मकांडाकडे लक्ष देऊ नका. प्रेम हे खरं अध्यात्म आहे. गुरूंची दृष्टी तुमच्यावर प्रेमळपणे पडली तर कसे तुमचे पाणी पाणी होऊन जातं. असे उमाळे येतात हो आतून. प्रेम असं अंगावर रोमांच उभे राहतात गुरूच्या दृष्टीने. हे रोमांच उभे राहिले आणि गुरुनी केवळ तुमच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहिलं की संपला तुमचा. काय आवश्यकता नाही पुढे काय करण्याची. इतका तो गुरु माया करत असतो. सद्गुरूची प्रेमदृष्टी. एक शिष्य आपल्या सद्गुरूंना म्हणाला, महाराज माझं आपल्यावर प्रेम आहे. सद्गुरू म्हणाले, तुझ्या प्रेमाला पात्र होणारे जे आहे ते माझ्या हृदयात आहे. त्याच्यावर तुझं प्रेम जळतं. त्यावर शिष्याने विचारलं, महाराज आपले माझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा सद्गुरू म्हणाले, जे माझ्या हृदयात आहे तेच तुझ्या हृदयात मला दिसतं. म्हणून तुझ्यावर प्रेम व्यतिरिक्त मला इतर काही करता येत नाही. किती महत्त्वाची गोष्ट आहे पहा. महाराज माझं आपल्यावर प्रेम आहे. सद्गुरू म्हणाले, तुझ्या प्रेमाला पात्र होणारे जे आहे ते माझ्या हृदयात आहे. प्रेमाला प्राप्त काय? शरणागती. मी आणि तू वेगळा नाही ही भावना. गुरूंशी एकरूप होऊन गेल्यानंतर काय राहतं शिल्लक? प्रेम नावाची गोष्ट मध्ये राहतच नाही. काय तुम्हीच सद्गुरू होता. तुमच्यावर प्रेम खऱ्या अर्थाने तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सद्गुरू व्हावं लागेल. ती वृत्ती तुमच्या अंगात पाळण्यावं लागेल. संपूर्ण शरणागती देऊन अंती गुरुरूप होई. मी वाक्य अनेक वेळा म्हणतो, तुम्हाला कदाचित माझ्या वाक्याचा कंटाळा येईल, पण हे आवश्यक आहे. अंती गुरुरूप होई. गुरुरूप होणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. प्रेम करणं यच्चयावत जगावर. नुसता एक शिष्यावर प्रेम कसं हे कसा असतो? परमेश्वर भक्त आणि अभक्त दोघांवरही सारखंच प्रेम करतो. हा माझा भक्त आहे म्हणून त्याच्यावर जास्त प्रेम करतो असं परमेश्वर करत नाही. सद्गुरू पण असं करत नाही. सर्व शिष्य त्याला सारखे असतात. कदाचित हे वाक्य तुम्हाला काही लोकांना आवडणार नाही. त्यांना वाटते की सद्गुरूला काही लोक जास्ती प्रिय असतात. असं नाही. त्याला सगळेच शिष्य प्रिय असतात. परंतु ज्याची वकूफ जास्ती आहे, त्याची तयारी जास्ती आहे, ज्याचं झेलण्याची शक्ती जास्ती ज्याच्यात आहे, त्याला ते थोडं अधिक देतात. कारण ती त्याची पात्रता असते. पात्रतेनुसार सद्गुरू वाटत असतो. पात्रता नसताना तुम्ही घेतलं तर तुम्हाला पचणार नाही. एक गोष्ट सांगतो माझी. जेव्हा उपासनेत अत्यंत भरात आम्ही होतो त्या दिवशी असे वेगवेगळे असे अनुभव यायचे. काही अनुभव शब्दांच्या पलीकडचे असायचे. आणि मग काही शिष्यमंडळी एकमेकामध्ये जमून त्या अनुभव जेव्हा डिस्कस करायचे तेव्हा एकाला वाटलं की मी तर ह्या सर्वांच्या फारच मागे आहे. मला तर काहीच होत नाही. या सर्वांवर फार प्रेम आहे सद्गुरूंचं. आम्ही सगळे गेल्यानंतर तो थांबला मुद्दाम आणि त्यांना म्हणाले, तुम्ही असं का करता भेदाभेद? या लोकांना इतके अनुभव येतात, मला येत नाही का बरं? मी कुठे कमी पडतो का? म्हणा, अरे तुझी ताकद नाही आहे तेवढी. नाही म्हणा, तुम्हाला अनुभव आलाच पाहिजे. असं काहीतरी तुम्ही करा. ठीक आहे म्हणाले, उद्या सकाळी ये. आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा शक्तिपात केला आणि त्यानंतर घरी गेला. घरी गेल्यानंतर जे अंगाला असे काय म्हणतात असे फार वेगळी अवस्था, आग 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 व्हायला लागली. अंग सगळं जळून जाते का काय अशी त्याची अवस्था झाली. त्याला कारण समजना. आपण जे मागितलं ते दिल्यामुळं हे झालं हे त्याच्या काही लक्षात येईना. खूप त्याने औषध पाणी घेऊन पाहिलं, ताक पिऊन पाहिलं, बाकी काय थंड पदार्थ इतर घेऊन पाहिले, पण ती अंगाची आग काय कमी होईना. शेवटी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. हॉस्पिटलाइज व्हायची गरज नव्हती. तो गुरुकडे गेला असता परत तर कदाचित त्यांनी त्याचा उपाय केला असता. पण असं नाही झालं. त्याला ते त्याच्यामुळे झालं हे समजलंच नाही की आपल्याला हे पचलेलं नाही. शक्तिपाताची उदाहरणं मी अशी बघितली आहेत, ऐकलेली आहेत की शक्तिपात केला आणि तो माणूस लोळागोळा होऊन पडलेला आहे. अनेक वर्ष तसा सहन नाही होत.
त्यामुळे असल्या कुठल्या गोष्टींचा आपण आग्रह धरू नये, उपासनेत कुठल्या अनुभवाचा आपण आग्रह धरू नये. जे गुरुला योग्य वाटत असतं ते गुरु देतच असतो. तुम्हाला मागण्याची गरजच नसते, कारण तुम्ही आलात तेव्हा तुम्ही मागायसाठी आलात हे त्याला माहिती असतं. परंतु तुमची ताकद किती आहे हे पाहिल्याशिवाय तो तुम्हाला काही देत नाही. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, ही समजून घ्या. अनुभवांचा आग्रह धरू नका. प्रत्येकजण कोणी भेटले की काय तुला काय अनुभव आला रे महाराजांचा, अरे ते अनुभव वैयक्तिक असतात. एकमेकाला सांगून मगाशी गोष्टीत सांगितल्याप्रमाणे मत्सर उत्पन्न होतो असं सांगू नये. गुरुला सांगा. एकमेकाला शक्यतो तुम्ही हा टाळा. यातून कितीही तुम्हाला खूप वाटलं की हा माणूस अतिशय समंजस आहे, तरी त्याच्या मनात एक राग आणि मत्सर सडलेला असतो, आत भिनलेला असतो. ते केव्हा कसं काम करेल हे नाही सांगता येत. हा मत्सर तुम्ही टाळला पाहिजे. त्यासाठी अशा गोष्टी गुरुशिवाय कुठे बोलू नका. एका शहरात एक वेड्यांचं हॉस्पिटल होतं. तेथील वेडे पाहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला. त्यानं अनेक वेडे पाहिले. त्यांच्यापैकी त्यानं एक तरुण आणि सुरेख वेडा पाहिला. त्याच्या शेजारी बसून त्यानं त्याला विचारलं, अरे तू येथे कसा काय आलास? तो तरुण म्हणला, तुमचा हा प्रश्न बरोबर नाही, पण त्याचं उत्तर मी देतो. त्याचं असं झालं, मी लहानपणापासून बुद्धिमान होतो. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे की मी मोठा विद्वान व्हावा. माझ्या आईला वाटे की मोठा श्रीमंत व्हावा. माझ्या शिक्षकांना वाटे की मी एखादा पुढारी व्हावा. माझ्या गायन शिक्षकाला वाटे की मी मोठा गवई व्हावा. या साऱ्या गोंधळामध्ये माझा मी हरवूनच बसलो. हे आपण व्यवहारात पाहतो. मुलांकडून आपण अपेक्षा वेगवेगळ्या करतो, कारण समोर कुठल्या तरी दुसऱ्या मुलाचं उदाहरण आपल्यासमोर असतं की त्यानं असं केलं म्हणून ह्यालाही असं ह्यानी असं करून बघितलं पाहिजे. याची जेवढी ताकद आहे तेवढं तो करत असतो. आग्रह धरू नये. मूळ त्याला आवड आहे का नाही ही बघितलीच पाहिजे. त्यामुळं तो म्हणला की मी इतका गोंधळामध्ये माझा मी हरवून गेलो. त्याला समजायला मी गायक होऊ का, मी शिक्षक होऊ का, मी पुढारी होऊ का, मी श्रीमंत होऊ का, काय करू. प्रत्येक जणाचा आग्रह वेगवेगळा होता. 10 लोक 10 प्रकारचं मत मांडतात आणि ही मतं तुमच्यावर काम करत असतात. तुमच्या आत बसतात आणि तुम्हाला वेडं करून सोडतात. तो म्हणला की माझं कशातच मन लागेना, म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्यानं मला येथे आणून सोडलं आहे. येथे मला बरं वाटतं, कारण माझा मी माझ्यापाशी असतो. इथे मला कोणी सल्ले देत नाही. माझ्याबद्दल मी विचार करू शकतो. हे सांगून मानलेला वेडा तो क्षणभर थांबला आणि त्याने त्या माणसाला विचारलं, शिक्षण, स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यापायी वेड लागून तुम्ही येथे आलात काय? हा प्रश्न तुम्ही मला काय विचारता? तुम्हाला काय शिक्षणाचं वेड लागलं आहे का, स्पर्धेचं वेड लागलं आहे का, महत्त्वाकांक्षा, त्यापैकी कुठल्या कारणाने तुम्ही आला आहात? तो म्हणाला, नाही तसं नाही, मला माझं वेड लागलं आहे. त्या मीचे निरोगी स्वरूप दाखवणारा कोणी आहे काय हे पाहण्यासाठी मी येथे आलो. तेव्हा तो तरुण म्हणाला, म्हणजे वेड्याच्या बाजारातून तुम्ही इकडे आला. त्याला माहिती बाहेर खरे वेडे बाहेर आहेत. ज्यांच्या मनात मोठमोठ्या अपेक्षा, मोठमोठ्या महत्त्वाकांक्षा, निरनिळ्या इच्छा सगळ्या साठलेल्या आहेत आणि प्रत्येकजण आपली इच्छा दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे खरं वेडं बाहेरचे लोक आहेत. तो आत इस्पितळात असणारा वेडा नाही आहे. दृश्याचं वेड सोडून अदृश्याचं वेड लागलेली माणसं जीवनात स्वस्थ होतात. हे दृश्य दिसत आहेत. मोठी मोठी श्रीमंती दिसते आहे, मोठे मोठे खानपान दिसत आहे, अनेक सुंदर स्त्रिया दिसत आहेत, सगळं काही दिसतं आहे. मोठी मोठी हवेली, प्रचंड मोठी घरं दिसत आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचं वेड आपल्याला लागतं. परंतु जे खरं वेड लागायला पाहिजे, माझ्या स्वचा शोध मी घेतला पाहिजे, हे जे वेड आहे ते तुम्हाला लागलं पाहिजे, ज्याने तुम्हाला अंतिम चिरंतन असं समाधान मिळेल. हे समाधानाचं वेड तुम्हाला लागलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला तेवढंच लागत नाही, बाकी सगळं वेड लागतं. खरा शहाणा कोण? नीला आणि लीला या दोघी जुळ्या बहिणी होत्या. त्यांचे एक गुरु होते. ते सत्समागमाचं महत्त्व वारंवार वर्णन करीत असत. त्यांच्या संगतीचा लाभ व्हावा म्हणून दोघा बहिणींनी त्यांना आपल्या घरी एक दिवस राहण्यास बोलावलं. गुरु म्हणाले, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतो, पण एका अटीवर, तुम्ही दोघींनी काहीही करायचं नाही. मुलींनी ते कबूल केलं. ठरल्याप्रमाणे एक दिवस गुरु त्यांच्या घरी आले. बरोबर 4 माणसं होती. गुरूंच्या दर्शनासाठी माणसं येऊ लागली. तुम्ही काहीही करायचे नाही ही अट ध्यानात ठेवून लीला गुरूंच्या चरणापाशी बसून राहिली. पण नीलाला चैन पडेना.
ती गुरूंच्या बरोबर आलेल्या प्रत्येक माणसाला अमुक तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा असं सांगू लागली आणि दिवसभर मार्गदर्शन करीत राहिली त्या माणसाला. रात्र झाले आणि दर्शनाला येणारी मंडळी संपली तेव्हा नीला थकून गुरूंपाशी येऊन बसली. मला काहीतरी सांगा असं ती म्हणाली. गुरु बोलले, कर्म करण्याची उर्मी जिरल्या वाचून सत्समागम करता येत नाही. किती सुंदर, मोठं आणि प्रचंड महत्त्वाचं वाक्य आहे. कर्म करण्याची उर्मी जिरल्या वाचून सत्समागम करता येत नाही. संत सांगतो तसं करणं यातच त्याचा समागम घडतो. समागम भोगणारा हा शहाणा आहे. गुरूंची आज्ञा पालन करा. गुरूंनी सांगितलं की तुम्ही काय करायचं नाही, तर ती अट नेमकी त्या लीलानी मोडली आणि दिवसभर ती इतर लोकांना मार्गदर्शन करीत राहिली. तिला वाटतं की आपण नाही केलं तर गुरूंपाशी कसं होईल. गुरूंची सेवा करतो आपण. अरे सेवा त्यांना कुठली पाहिजे हेच तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही चालले मोठे साधक व्हायला. सेवाचा अर्थ गुरूंची आज्ञा तंतोतंत पालन करणं. त्यामुळे लीलानी जी सेवा केली खरी, तिने गुरुची आज्ञा पाळली. दिवसभर ती शांतपणे बसून राहिली. परंतु लीलाला आवरेना. तिला वाटलं गुरूंचं काम आपण केलं पाहिजे. गुरूंपाशी इतके लोक आले तर त्यांचं सगळं आपण केलं पाहिजे. अरे त्यांनी त्याच अटीवर येण्याचं कबूल केलं होतं की तू काही करणार नाही. ती अट आनंदाने सावकाश आपण न कळत मोडून टाकली. आणि मग गुरुला विचारता, सत्समागम मी आता काय करू, मला काहीतरी सांगा. काय सांगा दगड. आज्ञा पालन साधं तुझ्याच्याने होत नाही. आज्ञा तू पालन करू शकत नाही. गुरुची आज्ञा त्यांच्या देखत धडाधड तू मोडते आणि ते मोडते हे तुला समजत नाही. तुझ्या बहिणीकडे पाहण्याची तुला इच्छा नाही झाली का. लीला का बरं बसली आहे. तिला काही गुरूंचं प्रेम नाही आहे का. पण ती गुरूंच्या आठवणीत होती. गुरूंनी सांगितलं, आज्ञा केली की काहीही करायचं नाही तर मी येणार. तेव्हा गुरु जे यायचे असतील तर त्यांनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन करायला नको का. पण नेमकी लीला ते विसरली. असंच आपण करत असतो. गुरुनी जे सांगितलेलं नाही पण ते चांगलं चांगलं म्हणून धोपटून आपण खूप गोष्टी आपल्या उपासनेत भर करीत असतो. अमुक चांगलं आहे ते करावं, अमुक चांगलं आहे ते करावं. मग गुरुनी सांगितलेलं कुठे गेलं. त्यांची आज्ञाभंग तुम्ही करता हे नाही समजत तुम्हाला. आज्ञाभंग करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि आज्ञाभंग केला तरीही गुरुनी तुमच्यावर कृपा करावी असं तुम्हाला वाटतं. असं वागू नका. गुरूंची आज्ञा शब्द आणि शब्द तुम्ही पाळू शकले पाहिजे. हाच खरा गुरूंचा समागम आहे. सत्संग हा खरा सत्संग आहे की गुरुची आज्ञा पाळणं. लोकांना काय हो, लोक काहीही तुम्हाला सांगत राहतात. अमुक करा हो, अमुक काय 14वा अध्याय वाचा म्हणजे अमुक होईल. अमुक करा 15वा अध्याय वाचा, 7वा अध्याय वाचा. तुम्ही काय संपत्ती मिळायची आहे का, आता अमुक गोष्ट करा, हे स्तोत्र म्हणा. या सगळ्या ह्या लोकांना काही त्याचे अनुभव आहेत. ते काही गुरुत्वाला पोचलेले लोक आहेत का. तरी तुम्ही त्यांचं तुम्हाला बरोबर वाटतं आणि तुम्ही ऐकता आणि गुरुंनी सांगितलेलं ते सहज त्यांच्या आज्ञेपायी हे मोडून टाकता. अतिशय मोठा बोध घेण्यासारखा ही कथा आहे. जेवढं सांगितलं आहे तेवढं करा. ते जर केलं नाहीत तर गुरूंची आज्ञाभंग तुम्ही केला असा त्याचा अर्थ होईल. गुरूंची आज्ञाभंग करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही आणि तो अधिकार तुम्ही गाजवाल तर गुरूंच्या जवळ जाऊ शकणार नाही. तुम्हाला गुरूंच्या जवळ जायचं आहे का नाही जायचं हे तुम्ही ठरवा. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो संतकथा हा भाग आहे, हा 18वा भाग आज संपलेला आहे. मला हे गीतेचे 18 अध्याय वाचतात. रोज एक अध्याय वाचा, काहीतरी तुम्ही शिकाल. तेच ते वाचा, काही हरकत नाही. ती कथा आत रुजस्तोपर्यंत तुम्ही वाचा, अंगात बाणवा, आचरणात आणा. त्या गीतेपेक्षा सुद्धा काही वेळा ही यांनी सांगितलेली, बेलसरेंनी सांगितलेली गीता खूप मोठी आहे. ती प्रॅक्टिकल आहे. नमस्कार, पुन्हा भेटू.